नमस्कार. महाराष्ट्रातील तमाम लाडक्या बहिणींचं लाडकी बहीण योजनेच्या नवीन व्हिडिओमध्ये स्वागत आहे. लाडकी बहीण योजनेसंदर्भात लाडक्या बहिणींसाठी अतिशय महत्त्वाचे अपडेट आपण पाहणार आहोत. पाहू शकता बघा, 19 नोव्हेंबरची अपडेट आहे, म्हणजे अतिशय महत्त्वाचे अपडेट आहे. बघा, मतदानाच्या अगोदर गुड न्यूज या ठिकाणी आलेली आहे. मतदानाच्या अगोदरच गुड न्यूज आलेली आहे. जर आपण या ठिकाणी पाहिलं तर 20 नोव्हेंबरला महाराष्ट्रात विधानसभेची निवडणुकीचं जे काही मतदान आहे ते होणार आहे, परंतु त्या अगोदरच या ठिकाणी महत्त्वाची गुड न्यूज आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. स्वतः माननीय मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब यांनी दिलेली गुड न्यूज आहे सर्व महिलांसाठी, सर्व लाडक्या बहिणींसाठी. तर ती गुड न्यूज आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. त्यासाठी सर्व महिलांनी हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहायचा आहे, म्हणजे जेणेकरून संपूर्ण माहिती तुमच्या लक्षात येऊन जाईल. सर्वांनी हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. महत्त्वाचं म्हणजे ह्या व्हिडिओला लगेच लाईक करा. चॅनलला पण सर्वांनी सबस्क्राईब करून घ्या. लाडकी बहीण योजनेच्या छोट्यातली छोटी आणि मोठ्यातली मोठी अपडेट सर्वात अगोदर आपल्या चॅनलवर तुम्हाला पाहायला मिळत असते. त्यासाठी सर्व महिलांनी, सर्व माता भगिनींनी लगेच व्हिडिओला लाईक करा. चॅनलला सर्वांनी सबस्क्राईब करून घ्या. लाडकी बहीण योजनेच्या छोट्यातली छोटी आणि मोठ्यातली मोठी अपडेट सर्वात अगोदर मिळवण्यासाठी. त्यासोबतच हा व्हिडिओ तुमच्या मैत्रिणी असतील त्यांच्यापर्यंत शेअर करा, तुमचे नातेवाईक असतील त्यांच्यापर्यंत शेअर करा आणि व्हॉट्सॲपला पण शेअर करा, म्हणजे जेणेकरून जास्तीत जास्त महिलांपर्यंत महत्त्वाची माहिती जी त्या ठिकाणी पोहोचणार आहे. तर बघा, मतदानाच्या अगोदर महत्त्वाची अपडेट आपल्याला काय समोर आलेली आहे ते आपण ह्या ठिकाणी पाहणार आहोत. अतिशय गुड न्यूज या ठिकाणी तुमच्यासाठी असणार आहे. त्या अगोदर एक महत्त्वाचा प्रश्न आहे सर्व महिलांसाठी. बघा, आतापर्यंत जर आपण ह्या ठिकाणी पाहिलं 1500 रुपयांच्या प्रमाणे, बघा 1500 रुपयांप्रमाणे तुम्हाला लाडकी बहीण योजनेचे 1500 रुपये प्रत्येक महिन्याला मिळतात. 1500 रुपयांच्या प्रमाणे तुम्हाला आत्तापर्यंत 5 हप्ते वाटप झालेत. 5 हप्त्यांमध्ये 7500 रुपये तुम्हाला आलेले होते. ठीक आहे, 7500 सर्व महिलांना आले होते का? ठीक आहे. आता बघा, यामध्ये 7500 रुपयांमध्ये ज्या काही महिला भगिनी आहेत त्यांचे पैसे आता खर्च झाले असतील. कसे खर्च झाले? बघा, तुम्हाला पैसे आले होते ऑक्टोबरच्या सुरुवातीला पैसे आलेले होते ऑक्टोबरच्या सुरुवातीला. आता जर आपण ह्या ठिकाणी पाहिलं तर नोव्हेंबरच्या जवळपास एंडिंगमध्ये आपण पोहोचलेलो आहे. नोव्हेंबरचा एंडिंग जवळपास आहे, तर जवळपास 1 महिना अजून गेलेला आहे आणि त्यामध्ये तुमचे 7500 रुपये आता खर्च झाले असतील. ठीक आहे, ज्या महिलांचे 7500 रुपये खर्च झालेले आहेत त्यांनी कमेंट बॉक्समध्ये लिहून पाठवा. सर्व महिलांनी खर्च झाले म्हणून. जर तुम्ही खर्च झाले म्हणून लिहून पाठवलं तर लगेचच तुम्हाला सरकार जे ते पैसे पाठवेल, म्हणजेच आचारसंहिता संपली की तुम्हाला तुमच्या अकाउंटला पैसे जे त्या ठिकाणी लवकरात लवकर पाठवले जातील. कारण महिलांचे जे काही पैसे आहेत 7500 रुपये ते खर्च झाले असं ज्यावेळेस सरकारला वाटेल त्यावेळेस लवकरात लवकर तुमचा पुढचा हप्ता जो आहे तुमच्या अकाउंटला जमा केला जाणार आहे. त्यासाठी सर्व महिलांनी जर तुमचे पैसे खर्च झाले असतील तर सर्वांनी कमेंट बॉक्समध्ये लिहून पाठवा आमचे पैसे खर्च झाले, किंवा खर्च झाले लिहून पाठवा. 7500 रुपये खर्च झाले जर त्या ठिकाणी सरकारला माहिती झाली तर तुमचे जे काही पैसे तुम्हाला पुढचा हप्ता लगेचच त्या ठिकाणी वाटप केला जाणार, म्हणजे लवकरात लवकर तुम्हाला वाटप त्या ठिकाणी केला जाईल. सध्या जर आपण या ठिकाणी पाहिलं तर महाराष्ट्रात आचारसंहिता सुरू आहे. विधानसभेची आचारसंहिता जी ती लागू आहे. आचारसंहिता संपणार आहे 25 नोव्हेंबरला. 25 नोव्हेंबरला आचारसंहिता संपली की लगेचच तुम्हाला पुढचा हप्ता त्या ठिकाणी वाटप केला जाईल. त्यामुळे सर्व माता भगिनींनी कमेंट बॉक्समध्ये लिहून पाठवा तुम्हाला 7500 जे काही मिळाले होते ते खर्च झालेले आहेत म्हणून. ठीक आहे, सर्व महिलांनी कमेंट बॉक्समध्ये लिहून पाठवायचे. आता जी काही महत्त्वाची गुड न्यूज आहे तीच आपण ह्या ठिकाणी पाहूया, म्हणजेच थोडाही वेळ वाया न घालवता लगेचच आपण व्हिडिओला सुरुवात करूया. आणि जी काही महत्त्वाची गुड न्यूज माननीय मुख्यमंत्री महोदयांनी दिलेली आहे ती गुड न्यूज आपण ह्या व्हिडिओमध्ये पाहूया. तर लगेचच आपण सुरुवात करूया. तर बघा, संपूर्ण गुड न्यूज पाहण्यासाठी आपण ह्या ठिकाणी आहोत. पाहू शकता बघा, लाडकी बहीण योजना नेहमीच माहिती आपण पुराव्याच्या सहितच पाहत असतो. तर अखेर प्रतीक्षा संपली. बघा, अखेर प्रतीक्षा संपली. लाडक्या बहिणींसाठी गुड न्यूज आहे. डिसेंबरचा जो हप्ता आहे तो कधी मिळणार या संदर्भात सर्वात मोठी अपडेट समोर आली. सर्वात मोठी अपडेट जर आपण ह्या ठिकाणी पाहिलं तर बघा, आत्तापर्यंत लाडक्या बहिणींना 7500 रुपये जे मिळाले होते ते खर्च झाले असतील. तुमचे खर्च झालेत का तुम्ही कमेंट बॉक्समध्ये लिहून पाठवा. तुम्हाला पुढचा हप्ता जो आहे त्या ठिकाणी लगेचच पाठवला जाणार आहे. बघा, प्रतीक्षा संपलेली आहे. लाडक्या बहिणींसाठी गुड न्यूज आहे. डिसेंबरचा हप्ता केव्हा मिळणार त्या संदर्भाची तारीख आपल्याला या व्हिडिओमध्ये पाहायला मिळणार आहे का ते देखील आपण या ठिकाणी पाहणार आहोत. तर सर्वात मोठी अपडेट समोर आलेली. बघा, TV9 मराठीला आलेली बातमी आहे. 16 नोव्हेंबरची बातमी जुनी आहे, परंतु अतिशय दमदार आणि अतिशय महत्त्वाची अपडेट आपल्याला ह्या व्हिडिओमध्ये पाहायला मिळणार आहे. तर बघा, गरजू महिलांना आर्थिक मदत व्हावी या उद्देशानं राज्य सरकारनं महाराष्ट्रात लाडकी बहीण योजना सुरू केली. या योजनेअंतर्गत लाभार्थी महिलांच्या खात्यात दर महिन्याला 1500 रुपये जमा करण्याचा सरकारचा त्या ठिकाणी निर्णय आहे आणि त्यानुसार तुम्हाला जमा करण्यात येतात. दर महिन्याला 1500 रुपये. यानुसार आत्तापर्यंत 5 महिन्यांचे पैसे आलेले आहेत 7500 रुपये. ते खर्च देखील झाले असतील. दिवाळीच्या कालावधीमध्ये स्वतःसाठी तुम्ही काहीतरी घेतलं असेल, त्यामध्ये ते खर्च झाले असतील. आता पुढचा हप्ता तुम्हाला त्या ठिकाणी पाठवला जावा म्हणून सर्वांनी कमेंट बॉक्समध्ये लिहून पाठवा खर्च झाले म्हणून. ठीक आहे, आता पुढची अपडेट बघा.
तर बघा, अर्थमंत्री अजितदादा पवार यांनी अंतरिम अर्थसंकल्पात या योजनेची घोषणा केली. ही राज्य सरकारची एक महत्त्वाकांक्षी आणि लोकप्रिय योजना आहे. लोकप्रिय का, तर या योजनेमध्ये 2.5 कोटी महिलांनी अर्ज केलेत. 2.5 कोटी, 2,50,00,000 महिलांनी अर्ज केलेत. तब्बल म्हणजे जर आपण पाहिलं तर आकडा खूप मोठा आहे. त्यापैकी 2,30,00,000 महिलांना पैसे वाटप झालेले आहेत. राहिलेल्या 20,00,000 महिलांना देखील लगेचच वाटप होतील. आता यामध्ये एक महत्त्वाचं लक्षात घ्या, काही महिला आहेत ज्या महिलांनी सप्टेंबरच्या एंडिंगला किंवा ऑक्टोबरच्या सुरुवातीला अर्ज केलेले असतील. आता त्या महिलांचे जे काही अर्ज आहेत ते तपासलेले नाहीत अजून. आता ते का तपासले नाहीत, तर तुम्हाला माहिती, विधानसभेची निवडणूक सुरू आहे. त्या कार्यक्रमामध्ये म्हणजेच जे काही निवडणुकीचं काम आहे त्या निवडणुकीच्या कामामध्ये अधिकारी वर्ग व्यस्त आहे. त्यामुळे तुमचे जे काही अर्ज आहेत ते तपासले गेलेले नाहीत. आचारसंहिता जशी संपेल, निवडणुकीचा कार्यक्रम संपला की तुमचे जे काही अर्ज आहेत ते त्या ठिकाणी तपासले जातील आणि मग पुढचा निर्णय सरकार घेणार आहे. तर अशा पद्धतीने मात्र सध्या ही योजना विधानसभा निवडणुकीमध्ये प्रचाराचा मुख्य मुद्दा बनली आहे असून या योजनेवरून आरोप प्रत्यारोप सुरू आहेत. जुलैपासून महिलांच्या बँक खात्यात, बघा, जुलै महिन्यापासून तुमच्या अकाउंटला पैसे द्यायला सुरुवात झाली. म्हणजेच आत्तापर्यंत जर आपण पाहिलं तर जुलै ते नोव्हेंबर असे 5 महिन्यांचे पैसे महिलांना 7,500 रुपये पाठवलेले आहेत. ठीक आहे, ह्यामध्ये लक्षात घ्या, महत्त्वाचं म्हणजे पहिला हप्ता तुम्हाला आला होता 14 ते 19 ऑगस्टला. हे का सांगतोय, कारण मी तुम्हाला जुलैपासूनच माहिती देत आलो आहे. म्हणजे संपूर्ण जी काही माहिती, मार्गदर्शन आहे तुम्हाला मी सुरुवातीपासूनच करत आलो आहे. म्हणजे जेणेकरून तुम्हाला यापुढे देखील मार्गदर्शन केलं जाईल. आता नव्याने ज्यावेळेस अर्ज सुरू होतील त्याची देखील माहिती तुम्हाला आपल्या चॅनलवर पाहायला मिळणार आहे. त्यासाठी सर्व महिलांनी चॅनलला सबस्क्राईब करून घ्या, म्हणजे जेणेकरून तुमचाच फायदा आहे. ही जी काही माहिती तुमच्यासाठी, माझ्यासाठी नाही. यामध्ये जर आपण पाहिलं तर ही जी काही योजना आहे ती महिलांसाठी आणि तुमच्यासाठीच आहे. त्यासाठी तुम्ही चॅनलला सबस्क्राईब करून घ्या. पहिला हप्ता आला 14 ते 19, दुसरा आला 29 ते 31 ऑगस्ट, तिसरा हप्ता आला 25 ते 29 सप्टेंबर, चौथा हप्ता आला होता जवळपास 1 पासून ते 6 ऑक्टोबरपर्यंत पैसे पाठवतच होते. ठीक आहे, तर निवडणूक आचारसंहितेमुळे ऑक्टोबर आणि नोव्हेंबर अशा 2 महिन्यांचे ॲडव्हान्समध्ये पैसे महिलांच्या खात्यात जमा करण्यात आले. मात्र आता सर्वांनाच प्रतीक्षा लागलेली आहे, ती म्हणजे डिसेंबरचा हप्ता कधी मिळणार. बघा, तुम्हाला देखील तुमचे 7,500 आता खर्च झाले, त्यामुळे तुम्हाला पुढचा हप्ता म्हणजेच डिसेंबरचा हप्ता केव्हा मिळणार याची प्रतीक्षा लागली असेल. बघा, डिसेंबरचा हप्ता कधी मिळणार याचीच तुम्ही प्रतीक्षा करत आहात का? तर बघा, आता ह्या ठिकाणी हा हप्ता केव्हा मिळणार या संदर्भातच स्वतः माननीय मुख्यमंत्री महोदयांनी सांगितलं आहे, तेच आपण पाहूया. बघा, नेमकं काय म्हणाले मुख्यमंत्री महोदय, तर बघा, लाडक्या बहीण योजनेचा डिसेंबरचा हप्ता हा मतदान झाल्यानंतर खात्यात जमा होणार असल्याचं मुख्यमंत्री एकनाथजी शिंदेसाहेब यांनी म्हटलं आहे. म्हणजेच काय, मतदान झाल्यानंतरचा अर्थ काय, तर आचारसंहिता संपल्याशिवाय तुमच्या अकाउंटला पैसे येणार नाही. जर तुम्हाला आज कुणीही सांगत असेल आज 6,000 आले, उद्या आले, परवा आले किंवा येणार, तर त्यावर विश्वास ठेवू नका, कारण आचारसंहिता चालू आहे. संपूर्ण खरी माहिती मी तुम्हाला देत असतो. आचारसंहिता चालू आहे. आपल्याला साधं सरळ सर्वांना समजतं की आचारसंहितेच्या कालावधीमध्ये कुठल्याही योजनेचे पैसे वाटप होत नाही. त्यामुळे सर्वांनी लक्षात घ्या, सध्या आचारसंहिता जी आहे ती महाराष्ट्रात सुरू आहे आणि आचारसंहिता संपल्याशिवाय तुमच्या अकाउंटला पैसे जमा होणार नाही. त्यामुळे तुम्हाला कोणी सांगत असेल आज मिळणार, उद्या मिळणार, परवा मिळणार, तर त्यावर विश्वास ठेवू नका, कारण जे काही तुमचे पैसे ते तुम्हाला आचारसंहिता 25 नोव्हेंबरला संपते. सर्वांनी लक्षात घ्या, तारीख लक्षात घ्या, 25 नोव्हेंबरला आचारसंहिता संपते. आचारसंहिता संपल्यानंतर मतदान झाल्यानंतर खात्यात जमा होणार आहे असल्याचं मुख्यमंत्री एकनाथजी शिंदेसाहेब यांनी म्हटलं आहे. पुढे बोलताना या योजनेवरून त्यांनी पुन्हा एकदा विरोधकांवर जोरदार हल्लाबोल केला. उद्धव ठाकरेजी मला म्हणालेत 10 दिवस थांबा, तुम्हाला पण जेलमध्ये टाकतो. लाडकी बहीण आणली म्हणून हा राग आहे का? सावत्र भावांना तुम्ही निवडणुकीत जोडा दाखवा. महाविकास आघाडीच्या पायाखालची वाळू सरकली आहे. विरोधकांचा करेक्ट कार्यक्रम आम्ही करू. आमची नियत साफ आहे. हे सरकार देना बँक आहे, घेना बँक नाही. निवडणूक झाल्यानंतर डिसेंबरचा हप्ता खात्यामध्ये जमा होईल. पाहू शकता, बघा, पुन्हा एकदा त्यांनी सांगितलं आहे निवडणूक झाल्यानंतरच डिसेंबरचा हप्ता तुमच्या अकाउंटला जमा होईल असं मुख्यमंत्री एकनाथजी शिंदेसाहेब यांनी म्हटलेलं आहे. ते रत्नागिरीमध्ये बोलत होते. तर जर आपण या ठिकाणी पाहिलं तर निवडणूक संपणार आहे. आता उद्या मतदान आहे. मतदानानंतर 23 तारखेला निकाल लागेल. 25ला आचारसंहिता संपेल आणि त्यानंतर तुमच्या अकाउंटला पैसे जमा होतील. त्यामुळे ज्यांचे पैसे खर्च झाले त्यांनी कमेंट बॉक्समध्ये लिहून पाठवा, म्हणजेच लवकरात लवकर तुम्हाला पुढचे पैसे त्या ठिकाणी पाठवले जाणार आहेत. तर सर्वात महत्त्वाचे अपडेट आपण या ठिकाणी पाहिलेले. सर्व महिलांना, लाडक्या बहिणींना हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सर्वांनी सबस्क्राईब करून घ्या आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा. लाडकी बहीण योजनेची नवीन अपडेट घेऊन पुढच्या व्हिडिओमध्ये आपण पुन्हा एकदा भेटूया. तोपर्यंत धन्यवाद.